Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. बाळासाहेब कोले सहाय्यक विशेष सरकारी वकील असणार. मसाजोग ग्रामस्थांच्या 7 मागण्यांपैकी एक मागणी मान्य. राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकमांचं काम उत्तमच. धनंजय देशमुखांचाही निकमांवर विश्वास. प्रकरणातील प्रत्येक मुद्दे ते लावून धरतील. अंजली दमानियांकडूनही विश्वास व्यक्त. बीड जिल्ह्यातील मसाजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. अन्यथा पाणी बंद करण्याचाही इशारा. मसाजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी. आमदार सुरेश दसांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन. ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा निवेदनात उल्लेख. काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही. नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. तर ठाकरेंना निवडणुकीवेळीच मराठी माणूस आठवतो, शिंदेंची ही टीका. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण. नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या. एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी. मंत्री माणिकराव कोकाटेंसह गणेश नाईक, लोढा, शेलार, बाबासाहेब पाटलांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक. आरोप झालेला विशेष कार्यकारी अधिकारी चालत नाही, मग मंत्री कसा चालतो? जो नियम ओएसडींना तोच मंत्र्यांना का लागू नाही? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर सुळेंचा सरकारला सवाल. फिक्सरची नावं देणाऱ्या मंत्र्यांची नावंही समोर आली पाहिजे. संजय राऊतांचा शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा. भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं. 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्यांच्या ओएसडीनं 5 लाख मागितले. शिंदे सरकारमधील रोजगार हमी विभागाच्या ओएसडींचा दाखला देत अमोल मिटकरींचा गंभीर आरोप. तर आता सत्ताधारी पक्षाकडून टीका. मग ओएसडींची चौकशी झालीच पाहिजे. अंबादास दानवेंचा निशाणा. एमएमआरडीएनं फ्रेंच सल्लागार कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून चौकशीचे आदेश. फ्रेंच कंपनीनं एमएमआरडीएच्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. एकनाथ शिंदेंच्या राजवटीतले घोटाळे बाहेर येत आहेत. फडणवीसांनी प्रकरणाची खुली चौकशी करावी. एमएमआरडीएवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंचा निशाणा. प्रशांत कोरटकरच्या विरोधात सकल मराठा समाजाचं आंदोलन. जातीवाचक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचा कोरटकरवर आरोप. तर कोरटकरला ताब्यात घेऊन अद्याप चौकशी का केली नाही? अंबादास दानवेंची पोलिसांना विचारणा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळेंच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली. महायुती विरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना अजितदादा पक्षात स्थान देणार का, याकडे लक्ष. सदा सरवणकरांची आमदार महेश सावंतांविरोधात हायकोर्टात याचिका. निवडणूक प्रतिज्ञापत्रात 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप. लपवलेल्या गुन्ह्याची माहिती समोर यायला हवी, सरवणकरांची मागणी. विदर्भ विरुद्ध केरळमध्ये रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना. पहिल्या 3 विकेट गमावल्यानंतर विदर्भची सावध फलंदाजी. दानिश मालेवार आणि करुण नायरनं डाव सावरला. Cancer Healer Center, a new beginning.